निशंक हो, निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी अर्पिता टिकम स्वागत करते तुमचं सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवर. पृथ्वीबरोबर सूर्यमालेतील इतर ग्रहांच्या फिरण्याने आणि त्यांच्या प्रत्येक राशीतील भ्रमणाने आपल्या जीवनावर पडणारा त्यांचा प्रभाव आणि त्या अनुषंगाने आपल्या जीवनात येणारे चढ उतार याची अधिसूचना म्हणजे राशी भविष्य, जे जाणून घ्यायला आपल्या सगळ्यांनाच उत्सुकता असते. आता हा आठवडा 12 राशींसाठी कसा जाणार हे पाहू. त्याआधी या आठवड्यातील दिनविशेष: 24 जुलै संकष्टी चतुर्थी, 28 जुलै कालाष्टमी. तत्पूर्वी अजून ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केले नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. मेष रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या दशम स्थानातून होत आहे. चतुर्थेश चंद्र या आठवड्यामध्ये दशम स्थानापासून लग्न स्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. दशमेश लाभेश शनी लाभस्थानात असल्याने नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी चांगलेच आहे. जास्त मेहनत करायची तयारी दर्शवल्याने तुमच्या कामामध्ये फायदा होईल. लाभेश शनी लाभस्थानात असल्याने बऱ्याच इच्छांची पूर्तता होणार आहे. व्ययेश भाग्येश गुरु राशी स्वामी मंगळाबरोबर धनस्थानामध्ये आहे. त्यामुळे खर्चाबरोबरच आर्थिक लाभ देखील चांगले होतील. व्ययस्थानातील राहू तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाही, त्यामुळे सतत तुम्ही कामामध्ये गुंतून राहाल. आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये चांगली राहील. धनेश सप्तमेश शुक्र चतुर्थ स्थानात असल्याने घरासंबंधित व्यवहारामध्ये फायदा होईल किंवा घरामध्ये काही बदल निश्चितच कराल. वैवाहिक सौख्य या आठवड्यामध्ये चांगले राहील. व्यापारी वर्गाला किरकोळ व्यापारामध्ये जास्त फायदा होईल. खास करून स्त्रियांशी संबंधित वस्तूचा व्यापार करणाऱ्यांना. पंचमेश रवी चतुर्थ स्थानामध्ये आहे. मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने आठवडा चांगला जाईल. शिक्षणामध्ये प्रगती होईल. कलाकारांना आठवडा फारसा चांगला जाणार नाही. योग्य संधीसाठी वाट पाहावी लागणार आहे. तृतीय षष्ठेश बुध पंचम स्थानात असल्याने कामानिमित्त प्रवास योग येतील. मातुल घराण्याशी संबंध चांगले राहतील याची काळजी घ्या. या आठवड्यामध्ये नोकर वर्गाकडून तुम्हाला फारसे सहकार्य मिळणार नाही. कोर्टाविषयीची कामे या आठवड्यामध्ये पुढे ढकला. गुरुची अथवा दत्ताची उपासना सुरू ठेवा. वृषभ रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या भाग्यस्थानातून होत आहे. तृतीयेश चंद्र या आठवड्यामध्ये भाग्यस्थानापासून व्ययस्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. तृतीयेश चंद्राच्या भाग्यस्थानातील भ्रमणामुळे लांबचे प्रवास योग येतील. भाग्येश दशमेश शनी दशम स्थानात असल्याने नोकरीतील वातावरण सध्या तुमच्यासाठी चांगले आहे. उच्च शिक्षणामध्ये देखील चांगली प्रगती करू शकाल. जास्तीत जास्त धार्मिक कार्यामध्ये सहभागी व्हायचा प्रयत्न करा. अष्टमेश लाभेश गुरु लग्नस्थानामध्ये व्ययेश सप्तमेश मंगळाबरोबर युती योगामध्ये आहे. तुमच्यासाठी ही युती फार चांगली आहे. इच्छापूर्तीचे योग येतील. खर्चाचे प्रमाण मात्र वाढणार आहे. गुरुकृपेचा लाभ होऊ शकतो. सप्तमेश मंगळ लग्नस्थानात असल्याने जोडीदाराच्या कलेने या आठवड्यात तुम्हाला घ्यावे लागणार आहे, अन्यथा मतभेद होण्याची शक्यता आहे. व्यापारी वर्गाला हा आठवडा चांगला जाईल. व्यापारामध्ये चांगला फायदा होईल. धनेश पंचमेश बुध चतुर्थ स्थानात असल्याने कलाकारांसाठी हा आठवडा फारसा चांगला जाणार नाही. नवीन संधीसाठी वाट पाहावी लागणार आहे. राशी स्वामी शुक्र तृतीय स्थानातून भ्रमण करत असल्याने प्रवासामध्ये वाढ होती. आत्मविश्वासामध्ये वाढ होईल. आत्मविश्वासामध्ये वाढ झाल्याने तुमच्या बोलण्यातील आणि वागण्यातील फरक इतरांना जाणवेल. लेखक, पत्रकार आणि संपादक जातकांसाठी हा आठवडा चांगला जाईल. चतुर्थेश रवी तृतीय स्थानात असल्याने घरापासून लांब राहण्याचे योग येतील. लाभस्थानातील राहू तुमच्या मित्रपरिवारामध्ये वितुष्ट निर्माण करू शकतो. मारुतीची उपासना सुरू ठेवा. मिथुन रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या अष्टम स्थानातून होत आहे. धनेश चंद्र या आठवड्यामध्ये अष्टम स्थानापासून लाभस्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. धनेश चंद्राचे अष्टम स्थानातील भ्रमण तुमच्यासाठी अचानक धनलाभाचे योग तयार करत आहे.
आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये साधारण चांगली राहील। अष्टमेश भाग्येश शनी सध्या भाग्यस्थानातून भ्रमण करत आहे, त्यामुळे भाग्याची साथ तुम्हाला लाभत आहे। उच्च शिक्षणाच्या दृष्टीने देखील हा काळ चांगला आहे। दशमेश सप्तमेश गुरु व्ययस्थानात असल्याने कामानिमित्त परदेशात जाण्याचे योग येतील। जोडीदाराशी या आठवड्यामध्ये जुळवून घ्यावे लागणार आहे। तुमच्या कामाचा परिणाम तुमच्या वैवाहिक जीवनावर होऊ शकतो। षष्टेश लाभेश मंगळ व्ययस्थानात आहे। या काळामध्ये तुम्हाला तुमच्या कर्जाची परतफेड करणे सहज शक्य होईल। नोकर वर्गाकडून चांगल्या पद्धतीने कामे करून घ्या। तुमच्या ऊर्जेत आणि उत्साहामध्ये वाढ होईल। ऍसिडिटी किंवा अल्सर सारख्या विकारांनी त्रास उद्भवू शकतो, त्यामुळे त्या दृष्टीने काळजी घ्या। राशी स्वामी बुध तृतीय स्थानात असल्याने आत्मविश्वासामध्ये वाढ होईल। भावंडांशी चांगले संबंध राहतील। हातून चांगले लिखाण किंवा वाचन जास्त होईल। घरापासून लांब राहावे लागेल। पंचमेश वेळ शुक्र धनस्थानात आहे। कलाकारांना हा आठवडा चांगला जाईल। कामानिमित्त दौरे होतील। मुलांना शिक्षणाच्या दृष्टीने जास्त मेहनत करावी लागेल। मारुतीची उपासना सुरू ठेवा। कर्क रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या सप्तम स्थानातून होत आहे। राशी स्वामी चंद्र या आठवड्यामध्ये सप्तम स्थानापासून दशम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे, त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल। राशी स्वामी चंद्र सप्तम स्थानात असल्याने जोडीदाराची उत्तम साथ मिळेल। व्यापारी वर्गाला आठवड्याची सुरुवात चांगली जाईल। सप्तमेश अष्टमेश शनी अष्टम स्थानात असल्याने सासरच्या लोकांकडून तुम्हाला चांगले सहकार्य मिळेल। अचानक धनलाभाचे योग येऊ शकतील। भाग्येश षष्टेश गुरु लाभस्थानामध्ये पंचमेश दशमेश मंगळाबरोबर युती योगामध्ये आहे। तुमच्या राशीच्या दृष्टीने अत्यंत शुभदायक युती लाभस्थानामध्ये झालेली आहे। नोकरीत बढतीचे योग येतील। तुमच्या कामाचे कौतुक होईल। कलाकारांसाठी हा आठवडा फार चांगला जाणार आहे। नवीन संधी या आठवड्यामध्ये मिळतील। मुलांच्या करिअरच्या दृष्टीने सध्या चांगले योग तयार झालेले आहे। लाभेश चतुर्थेश शुक्र लग्नस्थानात असल्याने तुमच्या इच्छापूर्तीचे योग तयार झालेले आहे। घरासंबंधित काही कामे असतील तर ती पूर्ण होतील। मातृसौख्य या आठवड्यामध्ये चांगले लाभेल। व्ययेश बुध धनस्थानामध्ये आणि धनेश रवी लग्नस्थानामध्ये आहे, त्यामुळे आर्थिक स्थिती चांगली राहील आणि स्वतःसाठी काही खर्च कराल। गुरुची अथवा दत्ताची उपासना सुरू ठेवा। सिंह रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या षष्ठ स्थानातून होत आहे। व्ययेश चंद्र या आठवड्यामध्ये षष्ठ स्थानापासून भाग्यस्थानापर्यंत भ्रमण करत आहे, त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल। व्ययेश चंद्राचे षष्ठ स्थानातील भ्रमण तब्येतीबाबत थोडी चिंता दर्शवत आहे। षष्टेश सप्तमेश शनी सप्तम स्थानात असल्याने गुप्त शत्रूंमुळे त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल। कोर्टाची कामे किंवा कर्जाविषयक कामे सध्या थोडे दिवस पुढे ढकला। जोडीदाराची उत्तम साथ तुम्हाला लाभत आहे। वैवाहिक सौख्य चांगले राहील। व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाणार आहे। पंचमेश अष्टमेश गुरु दशम स्थानामध्ये भाग्येश चतुर्थेश मंगळाबरोबर आहे। दशम स्थानातील गुरुमंगळ युती तुम्हाला नोकरीमध्ये उच्चपद आणि धनलाभ देईल। तुम्हाला जर तुमच्या नोकरीमध्ये बदल करायचा असेल तर हा आठवडा तुमच्यासाठी चांगला आहे। घरातील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील। घरी काही धार्मिक कार्य घडेल असे पहा। दशमेश तृतीय शुक्र व्ययस्थानात असल्याने कामानिमित्त परदेश प्रवासाचे योग येऊ शकतील। लाभेश धनेश बुध लग्नस्थानामध्ये आहे। आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये उत्तम राहील। उत्तम धनप्राप्ती होईल। मित्रपरिवारांच्या गाठीभेटी होतील। मोठ्या भावंडांकडून मार्गदर्शन लाभेल। राशी स्वामी रवी सध्या व्ययस्थानातून भ्रमण करत आहे, त्यामुळे आरोग्य जपावे। नियमित व्यायाम आणि ध्यानधारणा करणे आवश्यक आहे। परदेशी स्थायिक जातकांसाठी मात्र हा रवी चांगला आहे। चांगली प्रगती होईल। गजाननाची उपासना सुरू ठेवा। कन्या रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या पंचम स्थानातून होत आहे। लाभेश चंद्र या आठवड्यामध्ये पंचम स्थानापासून अष्टम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे, त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल। लाभेश चंद्राच्या पंचम स्थानातील भ्रमणाने कलाकारांसाठी चांगल्या संधी उपलब्ध होतील। पंचमेश षष्टेश शनी षष्ठ स्थानात असल्याने मुलांना शिक्षणाच्या दृष्टीने तसेच इतर कुठल्याही गोष्टीसाठी जास्त मेहनत करावी लागणार आहे, मात्र यश नक्कीच चांगले लाभेल। नोकर वर्गाकडून या आठवड्यामध्ये तुम्हाला चांगले सहकार्य मिळेल।
कोर्टाविषयक कामे तसेच कर्जाविषयक कामे या आठवड्यामध्ये पूर्ण होऊ शकतील। सप्तमेश चतुर्थेश गुरु सध्या तृतीय षष्टमेश मंगळाबरोबर भाग्यस्थानामध्ये आहे। घरातील वातावरण चांगले राहील। घरापासून लांब राहण्याचे योग येऊ शकतील। गुरुजनांकडून शुभ आशीर्वाद लाभतील। वडीलधाऱ्यांकडून योग्य मार्गदर्शन मिळेल। शिक्षणाच्या दृष्टीने चांगले योग तयार झालेले आहेत। धार्मिक कार्यामध्ये सहभागी व्हा। भाग्येश धनेश शुक्र लाभस्थानात असल्याने आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये उत्तम राहील। धार्मिक कार्याशी संबंधित जातकांना हा आठवडा चांगला जाईल। व्ययश रवी लाभस्थानात असल्याने परदेशात स्थायिक असलेल्या जातकांसाठी हा आठवडा चांगला जाईल। राशी स्वामी बुध सध्या व्ययस्थानातून भ्रमण करत आहे, त्यामुळे बऱ्याच गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडणार नाही। प्रवासामुळे त्रास होणार नाही याची काळजी घ्या। निर्णय घेताना सावधानता बाळगा। देवीची उपासना सुरू ठेवा। तुळ रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या चतुर्थ स्थानातून होत आहे। दशमेश चंद्र या आठवड्यामध्ये चतुर्थ स्थानापासून सप्तम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे, त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी चांगला जाईल। दशमेश चंद्राचे चतुर्थ स्थानातील भ्रमण नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी चांगले ठेवेल। चतुर्थेश पंचमेश शनी सध्या पंचम स्थानात असल्याने घरातील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहणार आहे। मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने चांगले योग तयार झालेले आहे। कलाकारांना या आठवड्यामध्ये चांगल्या संधी उपलब्ध होतील। कलाकारांना आपल्या कलेमध्ये चांगली प्रगती करता येईल। षष्ठेश तृतीयेश गुरु सप्तमेश धनेश मंगळाबरोबर अष्टम स्थानामध्ये आहे। अचानक धनलाभाचे योग येतील। तब्येतीबाबत थोडी काळजी घ्यावी लागणार आहे। महत्वाचे निर्णय सध्या पुढे ढकला। नोकर वर्गाकडून पाहिजे तसे सहकार्य या आठवड्यात लाभणार नाही। जोडीदाराची उत्तम साथ या आठवड्यात तुम्हाला लाभेल। सासरच्या लोकांकडून चांगले सहकार्य लाभेल। राशी स्वामी शुक्र दशम स्थानामध्ये आहे। नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील। कामामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। लाभेश रवी सध्या दशम स्थानात असल्याने सरकारी नोकरीचा विचार करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला आहे। तुमच्या प्रयत्नांना यश प्राप्त होऊ शकेल। व्ययश भाग्येश बुध लाभस्थानात असल्याने मित्रपरिवारांकडनं किंवा मोठ्या भावंडांकडनं लाभ होऊ शकतील। खर्चाचे प्रमाण या आठवड्यात कमी असेल। श्रीकृष्णाची उपासना सुरू ठेवा। वृश्चिक रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या तृतीय स्थानातून होत आहे। भाग्येश चंद्र या आठवड्यामध्ये तृतीय स्थानापासून षष्ठ स्थानापर्यंत भ्रमण करत आहे, त्यामुळे आठवड्याचा पूर्वार्ध तुमच्यासाठी चांगला जाईल। भाग्येश चंद्राचे तृतीय स्थानातील भ्रमण आठवड्याच्या सुरुवातीलाच तुम्हाला फिरतीचे योग देईल। भावंडांशी संबंध चांगले राहतील। तृतीयेश चतुर्थेश शनी चतुर्थ स्थानात असल्याने घरातील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील। घरासंबंधित कामांना वेग येईल। नवीन घर किंवा वाहनामधली गुंतवणूक फायदेशीर ठरेल। मातृसौख्य चांगले लाभेल। घरात असताना मात्र थोडा आळस चढेल। धनेश पंचमेश गुरु सप्तम स्थानामध्ये राशी स्वामी मंगळाबरोबर आहे। आर्थिक स्थिती सध्या उत्तमच आहे। जोडीदाराकडून देखील धनलाभाचे योग येतील। राशी स्वामी मंगळ सप्तम स्थानात असल्याने वैवाहिक सौख्य चांगले लाभेल। तुमच्या मर्जीने कारभार चालेल। गुरु मंगळाची शुभ युती सप्तम स्थानामध्ये झाल्यामुळे प्रेमीजनांना प्रेमामध्ये यश प्राप्त होईल। कोर्टाची किंवा कर्जाची कामे सध्या पुढे ढकला। विरोधकांपासून थोडे सावध राहा। व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाईल। नोकर वर्गाकडून या आठवड्यामध्ये कामे करून घ्यावी लागतील। सप्तमेश व्ययश शुक्र भाग्यस्थानात असल्याने जोडीदाराबरोबर धार्मिक कार्यामध्ये सहभागी व्हा। अष्टमेश लाभेश बुध दशम स्थानात असल्याने नोकरीच्या दृष्टीने लाभदायक घटना घडतील। दशमेश रवी नवम स्थानात असल्याने नोकरीमध्ये बदल करणाऱ्यांसाठी योग्य संधी उपलब्ध होतील। पंचम स्थानातील राहू तब्येत चांगली ठेवेल। महादेवाची उपासना सुरू ठेवा। धनुरास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या धनस्थानातून होत आहे। अष्टमेश चंद्र या आठवड्यामध्ये धनस्थानापासून पंचम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे, त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी चांगला जाईल। अष्टमेश चंद्राचे धनस्थानातील भ्रमण अचानक धनलाभाचे योग देईल। धनेश तृतीय शनी तृतीय स्थानामध्ये आहे, त्यामुळे आर्थिक स्थिती या आठवड्यात चांगली राहील। भावंडांशी संबंध सुधारतील। ज्यांना लिखाणाची आवड आहे त्यांच्या हातून चांगले लिखाण या आठवड्यात होईल। संपादक पत्रकार लोकांना हा आठवडा चांगला जाईल। सतत फिरतीचे योग येतील।
राशी स्वामी गुरु षष्ठ स्थानामध्ये पंचमेश व्ययेश मंगळाबरोबर आहे. मुलांना शिक्षणाच्या दृष्टीने जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे. कलाकारांना हा आठवडा चांगला जाईल. विरोधकांवर सहज मात कराल. स्पर्धा परीक्षांमध्ये यश प्राप्त होईल. नोकर वर्गाकडून चांगले सहकार्य मिळेल. कोर्टाच्या कामामध्ये यश प्राप्त होईल. षष्ठेश लाभेश शुक्र अष्टम स्थानात असल्याने तब्येतीबाबत कुरबुरी चालूच राहतील. भाग्येश रवी अष्टम स्थानात असल्याने गुरुजनांशी तसेच वडिलांशी बोलताना संयम बाळगावा. सप्तमेश दशमेश बुध भाग्यस्थानामध्ये आहे. वैवाहिक सौख्य या आठवड्यात चांगले राहील. जोडीदाराबरोबर धार्मिक कार्यामध्ये सहभागी व्हाल. व्यापारी वर्गाला हा आठवडा चांगला जाणार आहे. नोकरीमध्ये बदल करू इच्छिणाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे. सूर्याची उपासना सुरू ठेवा. मकर रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण तुमच्याच राशीतून होत आहे. सप्तमेश चंद्र या आठवड्यामध्ये लग्नस्थानापासून चतुर्थ स्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी चांगला जाईल. राशी स्वामी शनी धनस्थानात असल्याने आर्थिक बाजू सध्या चांगली आहे. वैवाहिक सौख्यामध्ये देखील वाढ होईल. तृतीयेश व्ययेश गुरु पंचम स्थानामध्ये मंगळाबरोबर आहे. लांबच्या प्रवासाचे योग या आठवड्यामध्ये येतील. मुलांच्या करिअरच्या दृष्टीने हा आठवडा महत्वपूर्ण ठरेल. कलाकारांना हा आठवडा चांगला जाईल. कामामध्ये चांगल्या संधी उपलब्ध होतील. पंचमेश शुक्र सध्या सप्तम स्थानामध्ये आहे. त्यामुळे प्रेमी जनांना प्रेमामध्ये यश प्राप्त होईल. विवाहासाठी चांगले योग तयार झालेले आहे. शुक्र दशमेश आहे. त्यामुळे व्यापारी वर्गाला हा आठवडा उत्तम जाईल. व्यापारामध्ये वाढ होईल. नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील. षष्ठेश भाग्येश बुध अष्टम स्थानात असल्याने तब्येतीबाबत थोडी चिंता राहील. मातुल घराण्याशी संबंध चांगले राहतील याबद्दल काळजी घ्या. भाग्यस्थानातील केतू तुम्हाला आध्यात्मिक प्रगती देईल. गुरुजनांचे शुभ आशीर्वाद लाभतील. ध्यान धारणेने फायदा होईल. उच्च शिक्षणामध्ये प्रगती करता येईल. श्रीकृष्णाची उपासना सुरू ठेवा. कुंभरास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या व्ययस्थानातून होत आहे. षष्ठेश चंद्र या आठवड्यामध्ये व्ययस्थानापासून तृतीय स्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे आठवड्याचा उत्तरार्ध तुमच्यासाठी चांगला जाईल. व्ययस्थानातील षष्ठेश चंद्राचे भ्रमण तुम्हाला आरोग्याबाबत काळजी घ्यायला सुचवत आहे. राशी स्वामी शनीचे तुमच्या राशीतील भ्रमण तुमच्यासाठी चांगलेच आहे. तुमच्यामध्ये होणाऱ्या प्रगतीला राशी स्वामी शनी साथ देत आहे. तसेच आध्यात्मिक प्रगतीसाठी देखील शनी मदत करेल. धनेश लाभेश गुरु चतुर्थ स्थानामध्ये तृतीयेश दशमेश मंगळाबरोबर आहे. गुरु बरोबर मंगळाची युती होत असल्याने नोकरीबाबत तुम्हाला नक्कीच काहीतरी चांगली बातमी समजणार आहे. नोकरीमध्ये बढतीचे योग येऊ शकतील. घरातील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील. मातृसौख्य या आठवड्यामध्ये चांगले लाभेल. जमिनीमधील गुंतवणूक करायचा विचार करत असाल तर हा आठवडा तुमच्यासाठी चांगला आहे. पंचमेश बुध सप्तम स्थानात आहे. प्रेमी जनांना प्रेमामध्ये यश प्राप्त होईल. मात्र विवाहासाठी थोडे दिवस थांबावे लागणार आहे. कारण सप्तमेश रवी षष्ठ स्थानातून भ्रमण करत आहे. वैवाहिक सौख्य या आठवड्यामध्ये साधारण राहील. व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाईल. भाग्येश चतुर्थेश शुक्र षष्ठ स्थानामध्ये आहे. मातुल घराण्याकडून या आठवड्यामध्ये काही फायदा होऊ शकतो. कलाकारांना हा आठवडा चांगला जाईल. त्यांना नवीन संधी प्राप्त होते. देवीची उपासना सुरू ठेवा. मीन रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या लाभस्थानातून होत आहे. पंचमेश चंद्र या आठवड्यामध्ये लाभस्थानापासून धनस्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. पंचमेश चंद्राचे लाभस्थानातील भ्रमण तुमच्या मुलांसाठी चांगले जाईल. मित्रपरिवाराबरोबर भेटीगाठी होण्याचे योग येतील. लाभेश व्ययेश शनी व्ययस्थानात असल्याने खर्चाचे प्रमाण वाढेल. मात्र या काळामध्ये जर तुमच्यावर काही कर्ज असेल तर त्याची परतफेड तुम्हाला करता येईल. व्ययस्थान हे आध्यात्मिक प्रगती दर्शवते. त्यामुळे नियमित व्यायाम आणि ध्यानधारणा करावी. लग्नस्थानातील राहू आत्मकेंद्री बनवेल. त्यामुळे बोलताना विचार करून बोलावे. नियमित केलेल्या ध्यानधारणेने लग्नस्थानातील राहूमुळे होणाऱ्या विचारांचा गोंधळ कमी होऊ शकेल. राशी स्वामी गुरु तृतीय स्थानामध्ये धनेश भाग्येश मंगळाबरोबर आहे. आर्थिक स्थिती उत्तम राहील. प्रवासाचे योग वरचेवर येत राहतील. आत्मविश्वासामध्ये वाढ होईल. तसेच उत्साह आणि ऊर्जेमध्ये देखील वाढ होईल. तृतीय षष्टमेश शुक्र पंचम स्थानात असल्याने कलाकारांना कामानिमित्त प्रवासाचे योग येतील. कामामध्ये वाढ होईल.
मुलांच्या तब्येतीबाबत मात्र थोडी चिंता राहील। चतुर्थेश सप्तमेश बुध षष्ठ स्थानामध्ये आहे। मातुल घराण्याशी या आठवड्यामध्ये जास्त संबंध येईल। मातृसौख्य चांगले लाभेल। वैवाहिक सौख्य साधारण राहील। व्यापारी वर्गाला आठवडा फारसा चांगला जाणार नाही। गजाननाची उपासना सुरू ठेवा। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्सद्वारे जरूर कळवा। व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।